विठोबारखुमाई 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 हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण रूप पाहतलोचन रूप पाहतलोचन रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा रे सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर हे बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे बापर खुमा देवीवर
गिरीवर तो हा विठ्ठल बलवान तो हा विठ्ठल बलवान तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम विश्वव्यापी माया विश्वव्यापी माया विश्वव्यापी माया विश्वव्यापी माया तिने झाकुडले छाया तिने झाकुडले छाया तिने झाकोळिली छाया तिने झाकोळिली छाया तिने झाकोळिली छाया तिने झाकोळिली छाया विश्वव्यापी माया विश्वव्यापी माया विश्वव्यापी माया विश्वव्यापी माया तिने झाकुडले छाया तिने झाकुडले छाया तिने झाकोळिली छाया तिने झाकोळिली छाया तिने झाकोळिली छाया तिने झाकोळिली छाया सत्य गेले भोळ्यावानी सत्य गेले भोळ्यावानी सत्य गेले भोळ्यावानी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी चाले थोरी अविद्येची चाले थोरी अविद्येची चाले थोरी अविद्येची चाले थोरी आपुलेचे मन आपुलेची मन आपुलेचे मन आपुलेची मन करवी आपणा बंधन करवी आपणा बंधन बंधन करी अपना बंधन करी अपना बंधन करी अपना बंधन सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येचे चाली थोरी अविद्येचा थोरी अविद्येचे चाले थोरी अविद्येचे चाले थोरी अविद्येचे चाले थोरी थोरी अविद्येचे चाले थोरी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा म्हणे देवा तुम्ही गोडे हो गवा तुम्ही गोडे हो गवा गोडी हो गवा तुम्ही गोडी हो गवा तुम्ही गोडी हो गवा तुम्ही गोडी हो गवा सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी सत्य भोळ्यावरी अविद्येची चाली थोरे अविद्येचे चाली थोरे अविद्येचे चाली थोरी अविद्येचे चाली थोरी अविद्येचे चाली थोरी अविद्येचे चाली थोरी कुमार 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 हरि जय कुमार कुमार
Kumar 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 रघुमाई विश्वव्यापी माया 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 माया विश्वव्यापी 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 विश्वव्यापी माया 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 माया विश्वव्यापी माया तिने झाकुळिले छाया तिने झाकुळिले छाया सत्य गेले भोळ्यावरी 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 धकोळी काया काया तिने झाग पडली काया काया सत्य गेले भोळ्यावरी गेले भोळ्यावरी गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चालितो अविद्येची अविद्येची
अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाले थोडी अयुद्धाची चाले थोडी चाले थोडी थोडी अयोध्येची चाले थोडी अयोध्येची चाले थोडी हरी अयोध्येची चाले थोरी अयोध्येची चाले थोरी सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी गेले भोळ्यावरी विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल 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 कवरदा हरिनाथ भगवान की गुरु तुकाराम महाराज की गुरु गजानन महाराज की जोग महाराज की आदि शक्ति विठ्ठल 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 विश्वव्यापी माया तिने झाकोडिले छाया सत्य गेले भोड्यावरे अविद्येचे चाले थोरे आपुलेचे मन करे आपणा बंधन सत्य गेले भोड्यावरे अविद्येचे चाले थोरे तुका म्हणे देवा तुम्ही कोडे हे उगवा सत्य गेले भोड्यावरे अविद्येचे चाले थोरे योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजय वयत्त खिल शक्ती धारास्पधामना अन्नांश्च चरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन दुसरे चरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया जगृबादाने कथेचा विस्तार जगृबादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हेलो अलंकापुरी रम्य सिंहासन संपदा भुजते जस्फुर दिक्प्रदेशम विधिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भज ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरे विकला कुशरी काहीच नेने बोलतो वचन अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे एका जनार्दने तुमचा दास त्याचे आश पुरवावे तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर नमो जन्मभूमी जते जन्मलो मी नमो कर्मभूमी जथे वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जते ज्ञान पावितो झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो येथून पुढे कामे विठ्ठल 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 विश्वव्यापी माया तिने झाकोडेले छाया सत्य गेले भोड्यावरे अविद्येचे चाले थोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपे सभेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्याचं भूषण ज्ञानांच्या राजे साधकांचं मायबाप योग्यांची माऊली कव्याल सम्राट चक्रवर्ती अलंका प्रणिवास माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबराय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णव असावे असं साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरू तुकोबरा यांचा चार चरणाचा आपल्या आराध्य कुलदैवताशी वार्तालाप साधणारा अभंग आहे विठ्ठल 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 विठ्ठल
अभंग पंचम निर्माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसकत्व प्राप्त जगद्गुरु तुकोबरा यांचं असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर परिहार देणे इष्ट निवारे तथा ते गरजेचं सुद्धा आहे. किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण आज त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहात. रसिकता भाऊकथा चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वारी अंतकरणाने कार्य परंपरा सर्वांना ज्ञातव्य असलच आहेच. वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामवासियांच्या मानवी सामंजस्याने आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहात. ते मानवी जीवन जगत असताना आपल्या नगरातील आपल्या कॉलनीतील आपल्या परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पारमार्थिक क्षेत्रातील पैकत्व भीमाशंकर सामाजिक संस्थेच्या मार्फत सालाबादप्रमाणे संपन्न होत असलेला अखंड राम संकीर्तन सप्ताह याही वर्ष मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपणा सर्वांच्या समन्वयातून समर्पणातून या ठिकाणी संपन्न होतोय. सप्ताहाच्या दीड तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळेजण या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये विराजित आहात. आपणा सर्वांचा समन्वय सर्वांचं समर्पण सर्वांची सेवा तत्परता कार्य तत्परता या चत्वारे सेवा लक्षणाच्या गुण माध्यमातून आदरणीय मला पूर्वपरिचित आमचे विलास बापूंचे बंधू सुनीलजी घोले आदरणीय प्रदीपजी आणि आपणा सर्वांच्या समन्वय समर्पणातून सुवर्ण दर्शनाचा सुवर्ण लाभ. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा जगद्गुरु तुकोबरे अभंगातून आपल्या आराध्य कुलदेवता सोबत वार्तालाप साधताय. महाराजांचे परिमेळ सोज्वळ आणि प्रांजळ परिभाषा आहे. जगद्गुरु तुकोबरे देवाला प्रार्थना करतात विनंती करतात देवाशी संवाद साधतात वार्तालाप साधतात. देवा तुका म्हणे देवा तुम्ही कोडे हे उगवा देवा तुम्ही हे कोडे उगवा तुका म्हणे. महाराजांची भाषा आहे की माझ्या जीवनामध्ये काही कोडे ते कोडे तुम्ही उलगडले पाहिजे. माझा पूर्व पक्ष त्याला उत्तर पक्ष तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. माझे काही समस्या आहेत त्याचं तुम्ही निवारण केलं पाहिजे. माझे काही प्रश्न आहेत त्याचं तुम्ही उत्तर दिले पाहिजे. मी संभ्रमात्मक स्थितीमध्ये त्याला भ्रमाज्ञानाला मला प्रमाज्ञानातून उत्तर पाहिजे. माझ्याकडे जर निश्चयात्मक भ्रमा असेल तर मला निश्चयात्मक भ्रमा पाहिजे. संध्यात्मक भ्रमा असेल तर मला निश्चयात्मक भ्रमा पाहिजे. संध्यात्मक भ्रमाज्ञानाला आणि निश्चयात्मक भ्रमाज्ञानाला संध्यात्मक भ्रमाज्ञान आणि निश्चयात्मक भ्रमानात व्यावृत्त करण्याकरता मला निश्चयात्मक प्रमाज्ञान प्राप्त व्हावं आणि त्या निश्चयात्मक अपरोक्ष परमाज्ञानातून माझ्या अंतकरणातलं कोड म्हणजे संशय म्हणजे समस्या निरसन व्हावं आणि मला तुमचं स्वरूप जाणता यावं. विठ्ठल व्यवहार असो किंवा परमार्थ असो प्रपंच केशो असो किंवा भगवंताचं चिंतन असो प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वतंत्र पद्धतीने कोडे असतात. काही कोडे प्रपंचातले असतात काही कोडे परमार्थातले असतात पण ती उलगडल्या गेली पाहिजे. प्रपंचातले असले म्हणून काय झालं आणि परमार्थातले असले म्हणून काय झालं पण कोडे उलगडल्या जावे. ते जर उलगडल्या गेले नाही तर माणसाच्या मनामध्ये ती जागा करून राहतात. व्यावहारिक जीवनामध्ये प्रापंचिक सत्तेमध्ये आपण सगळेजण शालेय जीवनाच्या अभ्यासक्रमामध्ये न होतं तरी ते कोडं आपण सगळे मधल्या सुट्टीमध्ये अभ्यासायचो. मंदिर नाही पण घंटी वाजवतो वेडा नाही पण कागद फाडतो भिकारी नाही पण पैसे मागतो. कोण चॅप्टर कंडक्टर. मग त्याचं वैशिष्ट्य असं तो वेडा नाही पण तरी पण कागद फाडतो म्हणजे तिकीट काढतो. आता हा दृष्टांत सुद्धा कालबाह्य होत चाललाय कारण कंडक्टर पण कम्प्युटराइज झाले त्यामुळे हा दृष्टांत कालाच्या ओघामध्ये कालबाह्य जवळपास झालेलाच आहे. व्यावहारिक सत्तेतली कोडे व्यावहारिक समाधान देतात पण पारमार्थ सत्तेतली कोडे मात्र विशेष समाधान प्राप्त करून देतात. मग प्रपंचामध्ये कोडे तर परमार्थात आहे. श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितले आणि त्या गीतेच्या जोरावर भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या अंतकरणातला संशय निरसन केला. संशय निरसन केल्यानंतर महाभारती युद्ध संपलं. महाभारती युद्ध दोन शब्दाकरता झालं सत्ता आणि संपत्ती. ती सत्ता आणि ती संपत्ती दोन्ही स्त्रीलिंग आहे. सत्ता आणि संपत्ती कधी पातिव्रत्य टिकवत नाही. सत्ता कधी एकाच्या हातात राहत नाही. संपत्ती कधी एकाकडे चिरकाल टिकून राहत नाही कारण पातिव्रत्य नावाचा धर्म सत्तेला आणि संपत्तीला कधी चिटकून राहत नाही. सत्ता आज तुमच्या ताब्यात आहे उद्या माझ्या ताब्यात राहील परवा कदाचित ह्यांच्या ताब्यात राहील. संपत्ती आज तुमच्याकडे आत्ता माझ्याकडे उद्या कोणाकडे तरी राहील. सत्ता कधी पातिव्रत्य टिकवत नाही. संपत्ती कधी पातिव्रत्य टिकत नाही. कधी ती दुर्जनांचा आश्रय घेते तर कधी ते सज्जनांचा आश्रय घेते. कधी कधी ती तमाशावाल्यांजवळ जाऊन त्यांचं मनोरंजन करते तर कधी कधी ते सप्ताहामध्ये वर्गणीच्या रूपात जाऊन कार्यक्रमाचं संवर्धन वाढवण्याचा प्रयत्न करते. संपत्ती असेल का सत्ता असेल का ती दोन्ही पद्धतीने पातिव्रत्य टिकवत नाही. संपत्ती तरी कुठं स्थिर आहे पैसा तरी कुठं स्थिर आहे. पैसा कटो स्थिर आहे. मी इथल्या इथं मंडपात जर पटवून द्यायचं म्हटलं तर 10 वाजेपर्यंत पैसे तुमच्याकडे पाकिटाच्या रूपात 10 वाजेपर्यंत तुमच्याकडे 10:15 वाजता माझ्याकडे आणि उद्या सकाळी 11 वाजता तिच्याकडे. तिच्याकडे म्हणजे मी बँकेकडे म्हणतोय.
नाही, माझ्या घरी अजून तुमच्या घरासारखं वातावरण नाही आहे. तुम्ही इतक्या खडखडून हसलात की तुमचा अनुभव मला लक्षात आला की तुम्हाला नेमकं काय बोलायचं होतं. विठ्ठल विठ्ठल पातिव्रत्य नावाचा गुण त्याच्याकडे नाही. एक दिवस कुंती, द्रौपदी, सुभद्रा, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि श्रीकृष्ण. धर्मराज युधिष्ठिराने भगवान परमात्माला विचारले, देवा मला तुमच्या गीतेविषयी संशय, बोला. मला तुमच्या गीतेविषयी कोड आहे, बोला. मला तुमच्या गीतेविषयी भ्रम आहे, बोला. कुठे? 18व्या अध्यायात. कुठे? 78व्या श्लोकात, म्हणजे गीतेच्या सगळ्यात शेवटच्या श्लोकात. काय भगवंताची भाषा? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्ममा ध्रुवा नीतिर्मतिर्ममा तत्र श्रीविजयो भूतिर् यत्र पार्थो धनुर्धरः यत्र योगेश्वर कृष्णः यत्र योगेश्वरः यत्र धनुर्धरः तत्र विजयाः. किती कालापर्यंत? नित्य ध्रुव कालापर्यंत. ध्रुव कालापर्यंत जिथं अर्जुन आणि श्रीकृष्ण आहे, योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर अर्जुन, या दोन्हींचं एकत्रीकरण जिथं आहे तिथं कधी पराजय नसतो. तत्र विजयाः, तिथे विजय. मग देवा माझं असं कोड आहे. देव म्हटलं, अरे मग खरं आहे ना, मी आणि अर्जुन जर एकत्र आलो तर तिथे कधी पराजय होत नाही. अर्जुन आणि मी एकत्र आलो म्हणजे तिथे अखंड विजय होतो, तिथे कधीच पराजय होत नाही. अरे मी जर नसतो तर कदाचित तुझा भाऊ युद्ध जिंकला नसता. महाभारती युद्ध संपलं, रोज युद्ध संपलं की अगोदर श्रीकृष्ण रथातून उतरायचे आणि नंतर अर्जुन उतरायचे, अर्जुन नंतर उतरायचे, अगोदर श्रीकृष्ण उतरायचे. असा कार्यक्रम 17 दिवस चालला. पण 18व्या दिवशी ज्या दिवशी युद्ध संपलं त्या दिवशी रथातून अगोदर कोण उतरलं? अगोदर अर्जुन उतरले आणि नंतर श्रीकृष्ण उतरले. आणि भगवान श्रीकृष्ण उतरल्यानंतर त्या रथाचं काय झालं?